योग क्षेत्रातला 6वा अडथळा म्हणजे अविरती। अविरती म्हणजे मन व इंद्रिय विषयाच्या सतत मागे लागत असतात आणि मागे लागल्यामुळे बऱ्याच वेळेला चुका होत असतात। जेवढ्या विषय वासना तृप्त कराव्यात तेवढ्या त्या नवीन निर्माण होतात आणि यामुळे योग अभ्यासात थोडक्यात यमनियमाचं प्रॉपर पालन होऊ शकत नाही आणि योग साधनामध्ये मन लागू शकत नाही। म्हणून हा एक महत्त्वाचा अडथळा यामध्ये। यानंतरचा महत्त्वाचा अडथळा म्हणजे भ्रांती दर्शन। भ्रांती म्हणजे काय? तर भ्रांती म्हणजे थोडक्यात भास होणे। योग साधकाकडनं ही महत्त्वाची चूक होत असते। आपल्याला बऱ्याच वेळेला फायदे होत नसतात। म्हणजे योग साधना ही एक दीर्घकाळाची साधना आहे आणि तुम्ही दीर्घकाळापर्यंत जर साधना केली तरच त्याचे तुम्हाला जे काही शरीरावर मनावर होणारे प्रभाव असतात ते कालांतरानंतर दिसत असतात। पण तुम्हाला जर सांगितलं उदाहरणार्थ कुंडलिनी शक्ती, तुम्ही ध्यान करत असताना जर तुम्हाला एखादा विषय सांगण्यात आला कुंडलिनी संबंधित, कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर पाठीच्या कण्यामध्ये चमक वगैरे निघते वगैरे असे जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितले तर तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर तसं इमॅजिन करू लागता, तसे तुम्हाला भास व्हायला लागतात आणि तुम्हाला खरोखर असं वाटायला लागतं की तुमची कुंडलिनी शक्ती जागृत झाली की काय। तुमच्या आज्ञाचक्र थोडक्यात दोन्ही भुवयाच्या मध्ये जर काही चमक वगैरे दिसायला लागली तर तुम्हाला असं वाटतं की चक्र जागृत झालं की काय। तर हे चुकीचे भास तुमच्या योग साधनेमध्ये अडथळा ठरू शकतात। म्हणून योग्य गुरुकडून ज्ञान घ्यावं आणि त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास